हॅलो स्टुडंट्स, आजच्या लेक्चरमध्ये आपण टाइप्स ऑफ सेंटेन्सेस पाहणार आहे. काय पाहणार आहे आपण? टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. आता टाइप्स ऑफ सेंटेन्सेस मध्ये फर्स्ट ऑफ ऑल येतात ते म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स. कुठले सेंटेन्स येतात? असर्टिव्ह सेंटेन्स, ज्याला आपण स्टेटमेंट सुद्धा म्हणू शकतो. वी कॅन कॉल इट ॲज स्टेटमेंट ऑल्सो. The second is interrogative. Second is interrogative, ज्याला आपण सिंपल लँग्वेज मध्ये क्वेश्चन म्हणतो. वी कॉल इट क्वेश्चन. द थर्ड वन इज imperative sentence. Which one is imperative sentence? And the last but not the least, it is exclamatory sentence. Now we can discuss the types of sentences. The first one is assertive sentence, which can be called as statement. Statement ला आपण काय म्हणतो? जनरल स्टेटमेंट. आपण जे बोलतोय, आता मी बोलतोय, हे सुद्धा काय सगळं स्टेटमेंट आहे. किंवा जे जनरल आपण काहीतरी स्टेटमेंट्स करतो किंवा आपण काहीतरी कोणाशी गप्पा मारतो, ह्या सगळे सेंटेन्सेस कशामध्ये येतात? असर्टिव्ह सेंटेन्स किंवा स्टेटमेंट्स मध्ये. सेकंड आहे इंटरोगेटिव्ह. इंटरोगेटिव्ह थोडासा अवघड शब्द वाटतो, पण द सिंपल वर्ड त्याला काय? क्वेश्चन. मग हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन काय करतो? आपण एखादा क्वेश्चन विचारतो. वी आस्क क्वेश्चन टू समबडी अबाउट समथिंग व्हॉट वी आर नॉट नोईंग अँड वी वॉन्ट टू नो. तर इंटरोगेटिव्ह म्हणजे काय होतं? क्वेश्चन. द थर्ड वन इज इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स कॅन बी इधर रिक्वेस्ट ऑर ऑर्डर. आपण इकडे लिहूया तसं. इट कॅन बी इधर रिक्वेस्ट ऑर इट कॅन बी अ ऑर्डर. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स रिक्वेस्ट पण असू शकते आणि ऑर्डर सुद्धा असू शकते. अँड द फोर्थ वन इज एक्सक्लामेटरी. चौथं कुठलं आहे? एक्सक्लामेटरी म्हणजेच उद्गारवाचक चिन्ह, ज्याच्यामध्ये आपण आपलं शॉक, सरप्राईज, आनंद, दुःख काहीतरी व्यक्त करतो. अशा प्रकारचे सेंटेन्स असतात, त्यांना आपण म्हणतो एक्सक्लामेटरी सेंटेन्सेस. बोर्डवरचं तुम्ही नंतर व्हिडिओ पॉज करून सुद्धा लिहून घेऊ शकता. सो आय एम नॉट वेस्टिंग माय टाइम इन रायटिंग दिस मॅटर. आज आपण यातला इंटरोगेटिव्ह जो सेक्शन आहे, ज्याला आपण म्हणूयात क्वेश्चन, हा आज आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. ज्याला मी म्हणतो क्वेश्चन. वी कॅन कॉल इट एज अ क्वेश्चन. नाव इंटरोगेटिव्ह or question, these are two substitute words for each other. There are two types of questions. The first type of question is called as WH question, which we regularly use in our language. काय म्हणतो आपण त्याला? WH question. We call it WH question. And the other one is verbal question, ज्याला आपण दुसऱ्या आणि सिंपल लँग्वेज मध्ये येस नो टाइप क्वेश्चन सुद्धा म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? येस नो टाइप क्वेश्चन. कारण WH क्वेश्चन्स आर डिफरंट, वर्बल क्वेश्चन्स आर डिफरंट. वर्बल क्वेश्चन ला सबस्टिट्यूट वर्ड काय? येस नो टाइप क्वेश्चन. मीन्स either it can be called as yes no type question or it can be called as verbal question. Now why is it called so? इतका सोपा आणि इतका वेगळा शब्द याला का दिलाय, याला टाईप का दिलाय? बिकॉज याचे जे आन्सर्स आहेत ते येस किंवा नो मध्ये सफिशियंट आहे. जर तुम्हाला कोणी म्हणलं आर यू क्रेझी, यू कॅन से येस, म्हणजे इनफ आन्सर आहे. पुढे काय बोलण्याची गरज आहे का? पण इथं जर तुम्हाला कोणी म्हणलं वेर आर यू गोइंग, तर तुम्ही येस नाही म्हणू शकत. सो दिस इज कॉल्ड एज WH क्वेश्चन. दिस इज कॉल्ड एज वर्बल क्वेश्चन, किंवा त्याला म्हणतो आपण येस नो टाइप क्वेश्चन. Now, today we are going to see in detail the qualities and the things that covers in verbal question. Now, the very first thing is that how the questions are formed.
how the questions are formed. आता here I will write verbal question. Now, the structure of statement or assertive sentence, I can say statement. Statement can be formed by subject, helping verb, object, full stop. Statement can be formed by, first of all, subject, followed by helping verb, followed by verb, followed by object. For forming a question, we need first helping verb, followed by subject, followed by verb, and last but not the least, question mark. Difference you can observe in statement, helping verb follows the subject. In statement, helping verb follows the subject. In question, helping verb is followed by subject. Only the interchange between these two contents of the sentence, that is subject and helping verb and subject, forms statement or question. Means suppose in any sentence there is subject is first and it is followed by helping verb, it can be called as a statement. In a question, first of all you need helping verb, then subject. These two are the neutral words which do not affect anywhere in statement or question. Now these are the two punctuations which we learn since childhood. Now let us see example. As I had said few minutes back, you are crazy. Now you is subject, are is helping verb, crazy is adjective, but it doesn't matter. Now subject is first, it is followed by helping verb, so I will have to put here full stop, so that help you subject, are helping verb, crazy is a adjective, but I will have to put a statement or I will have to put a full stop here because subject is followed by helping verb. आधी काय आले subject, नंतर काय आले helping verb. Subject first, helping verb next. That's why we can call it as a statement. Now this will be called as statement. If I want to convert this sentence, to question, what I will have to do? The basic thing. First I will have to take helping verb, then followed by subject, and then crazy and question mark. Now why I have kept this space blank? Question tag you might remember, तुम्हाला लक्षात असेल, सेंटेन्स जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन आपण निगेटिव्ह बनवतो, क्वेश्चन जर निगेटिव्ह असेल तर स्टेटमेंट पॉझिटिव्ह होतं, इंटरचेंज होतं, उलट होतं. म्हणून स्टेटमेंट आहे यू आर क्रेझी, इथं आपल्याला म्हणावं लागेल aren't you crazy. What happened now? If I say aren't you crazy, मग तो म्हणेल yes of course I am crazy, yes of course I am crazy. आपल्या घरामध्ये ज्यावेळेला आपली मम्मी आपल्या पप्पांना आपल्याबद्दल कंप्लेंट करते तेव्हा ती काय करते? दिवसभर तुला सांगत होते अभ्यास कर, केला का तू अभ्यास? ती पॉझिटिव्ह क्वेश्चन विचारते तेव्हा आपण निगेटिव्ह आन्सर देतो, नाही केला अभ्यास. काम आपण नाही म्हणतो कारण तिने हो म्हणून विचारलं. मुलींना आई सारखं टोचून बोलते, तुला दिवसभर सांगत होते घरातलं काम कर, लावला का कामाला हात? ती पॉझिटिव्ह विचारते आणि मग आपण आपल्याला निगेटिव्ह आन्सर द्यावं लागतं की मी कामाला हात लावला नाही. म्हणून पॉझिटिव्हचं होतं निगेटिव्ह, निगेटिव्हचं होईल पॉझिटिव्ह. Isn't India a democratic nation?
इजंट इंडिया अ डेमोक्रेटिक नेशन क्वेश्चन मार्क. आता इकडं मला काय करायचंय, क्वेश्चन आहे वाय, इज आधी आलाय, इंडिया नंतर आलाय. आता इज आधी आहे, इंडिया नंतर आहे, याचा अर्थ काय झाला, क्वेश्चन झाला. आता याला जर मला स्टेटमेंट बनवायचं असेल तर मी काय करणार, इंडिया इज अ डेमोक्रेटिक नेशन. Now I will put here full stop. Understood? It is very simple. You are crazy, aren't you crazy? उलट फक्त मला काय चेंज करायचंय, परत परत रिपीट करतोय मी बघा, कारण बिकॉज दीज टू वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट आणि याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तुम्हाला जर हे इंटरप्रिन करता आलं एक्झाम मध्ये, मेक इट असर्टिव्ह म्हणलं किंवा मेक इट इंटरोगेटिव्ह म्हणलं तरी तुम्हाला दोन्ही टॉपिक तुमचे काय झालेले आहेत, कव्हर झालेले आहेत. आय हॅव कवर्ड 2 टॉपिक्स हियर. हाऊ मच टॉपिक्स? 2 टॉपिक्स. ओके. नाउ लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल. शी वॉज हेल्पिंग हर ब्रदर. शी वॉज हेल्पिंग हर ब्रदर. परत शी काय, सब्जेक्ट आहे, वॉज काय,